श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे माघ महिन्यातील अमावस्या। तर या अमावस्येला आपल्याला घरातून जी काही इडापिडा आहे, अलक्ष्मी आहे, नजरबाधा आहे, त्याचप्रमाणे जे काही शत्रुदोष असेल तर ते नष्ट करायचे आहेत आणि आपल्या घरामधील जे काही दुःख दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती संपावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं। यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातून म्हणजे आता माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये वास्तव्य व्हावं, आगमन व्हावं, यासाठी आपल्याला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू जी आहे तर ती बाहेर फेकायची आहे। तिन्ही सांजेच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी झोपण्या अगोदर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून फेकू शकता। आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि नेमकी अशी कोणती वस्तू आपल्याला घरामधून बाहेर फेकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काही ना काही दोष असतात। हे दोष नष्ट व्हावे, आपल्या घराची प्रगती व्हावी, त्याचबरोबर आपल्या मुलांची, पतीची प्रगती व्हावी, आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी। घरामध्ये कोणी ना कोणी बाहेरचे लोक येत असतात, जसे की आता पाहुणे म्हणा, आपल्या शेजारचे म्हणा किंवा इतर कुणीही आपल्या घरामध्ये येत असतं, जात असतं किंवा आपण बाहेर जात येत असतो। कुणी ना कुणी घराबाहेरचे लोक येतात आणि लोक जे आहेत तर ते घरामध्ये आपल्या चांगल्या भावनेनेच येतात, परंतु काही लोक जे आहेत तर ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते, अशा लोकांना आपले चांगले झालेलं देखवत नाही, बघवत नाही। अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि याचे जे काही दोष आहे तर ते आपल्या घराला, आपल्या वास्तूला लागत असतात। त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा बऱ्याच वेळेला निगेटिव्ह विचार करत असतो। घरामध्ये जर दोन व्यक्तींमध्ये मतभेद झाले, भांडण झालं तर रागामध्ये आपण वाईट साईड बोलतो आणि मग याचे सुद्धा दोष निर्माण व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये नकारात्मकता ही वाढत जाते आणि या नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये संकटी, अडचणी, अडथळे सुरू व्हायला सुरुवात होत असते। घराची प्रगती होत नाही, आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येते। तर या अडचणी मग आर्थिक असू शकतात, जसं की घरामध्ये पैसा येत नाही, पैसा येतोय परंतु तो स्थिर राहत नाही, आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही। घरातील जी कर्ती व्यक्ती आहे तर त्या कर्त्या व्यक्तीला सतत आर्थिक अडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागतो। त्याचबरोबर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आता त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही संध्याकाळपासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही जर हा उपाय केला तरीही चालेल। तुम्हाला संध्याकाळी 6 किंवा 6:30 वाजल्यानंतर तुम्हाला 7 वाजेपासूनही तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता। आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे थोडेसे, तुम्ही काळे उडीद घेऊ शकता, पांढरे तीळ घेऊ नका, मात्र आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ती काळे तीळ घ्यायचे आहे। उडदाचे आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत किंवा तुम्ही काळे उडीद घेऊ शकता। बघा, पांढरे तीळ घेऊ नका किंवा उडदाची डाळ घेऊ नका, अख्खे उडीदच आपल्याला लागणार आहे तर ते तुम्ही घेऊ शकता। म्हणजे काळे तीळ आणि उडीद नसतील तर काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे। फक्त 1 चमचाभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आणि दोन फूल असलेल्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा घेताना त्या फूल असलेल्या असाव्या, त्या लवंगा कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नसाव्या। त्याचबरोबर 2 वेलची घ्या, त्यासोबत 2 काळी मिरी जी आहेत तर ती घ्यायची आहे आणि 1 हळकुंड जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। भगवान श्री हरी विष्णू देवांचं
नामस्मरण करायचं आहे आणि तसेच तुम्हाला माता लक्ष्मीचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे। तुमच्या ज्या काही इष्टदेवता आहेत म्हणजे ज्या देवांवरती तुमचा विश्वास आहे, जी तुमची कुलदेवी आहे तिचं स्मरण करायचं आहे। आणि यानंतर या ज्या वस्तू आहेत तर तुम्ही सर्व तुमच्या हातामध्ये ओंजळीमध्ये घ्यायचे आहे आणि तुमच्या घरातील सर्व काना कोपऱ्यामध्ये भिंतींना या वस्तूंचा स्पर्श करायचा आहे, म्हणजेच आपल्या ओंजळीचा आपल्या हातांचा स्पर्श करायचा आहे। आणि यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर यायचं आहे आणि आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आहे। आणि यानंतर मुख्य दरवाजावरून 7 वेळा आपल्याला ह्या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घरापासून थोडंसं लांब जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत। फक्त तुमच्या घराच्या आसपास कुठे चौक असेल चौकामध्ये नेऊन या वस्तू टाका, परंतु काळजी घ्या की या वस्तू कोणाच्याही अंगावर पडणार नाहीत, या वस्तूंपासून कुणालाही त्रास होणार नाही किंवा इतर व्यक्तीचे त्या वस्तूंवरती पाय पडणार नाही, कुणाच्या पायाखाली येणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे। किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली जर तुम्ही ह्या वस्तू टाकल्या तरी पण चालेल, कारण आपण आता जेव्हा ह्या वस्तू आपल्या घरामध्ये ओवाळून घेणार आहोत त्यावेळेला आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही दोष आहेत तर ते सर्व त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो। कोणताही उपाय करताना आपल्याला समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही किंवा आपल्यामुळे विनाकारण कुणालाही कोणती अडचण येणार नाही, या दृष्टीने आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहे। आणि जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तर त्या अगोदरच तुम्हाला काय करायचं आहे बघा, एक बकेटभर पाणी जे आहे तर ते तुम्हाला घराबाहेर ठेवायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही आता या वस्तू फेकून परत घरी याल तर त्या वेळेला मागे वळून तुम्हाला बिलकुलही बघायचं नाही, जाताना मागे वळून बघायचं नाही आणि येताना देखील मागे वळून बघायचं नाही, त्याचबरोबर कुणाशी बोलायचंही नाही। आणि तुम्ही घरी आल्यानंतर हा उपाय करत असताना कुणालाही सांगायचं नाही। तसेच घरात जाताना आपल्याला काय करायचं आहे तर हे जे बकेटभर पाणी आहे ठेवलेलं तर त्या पाण्याने तुम्हाला बाहेरच स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे आहेत, चूळ भरायची आहे आणि आपल्या घरामध्ये जायचं आहे, म्हणजे आपल्याला जी काय नकारात्मकता आहे, जे काय वाईट दोष आहेत तर ते घराच्या बाहेरच सोडायचे आहे आणि आपल्याला अगदी फ्रेश होऊन घरामध्ये प्रवेश करायचा आहे। यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे, तुमच्या कुलदेवीचं इष्टदेवतेचं स्मरण करा आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्यांना सांगा आणि समस्या नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि अगदी कळकळीने तळमळीने केलेली प्रार्थना जी आहे तर ती नक्कीच नष्ट होते, दूर होते, कारण देवी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी त्यासाठी आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर व्हावे म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे, करण्याचा प्रयत्न करा, कारण ही माघ महिन्यातील अमावस्या आहे आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही खूप शुभ आणि महत्त्वाची असते। म्हणून अशा ठराविक तिथीला आपण ज्या त्यावेळी सेवा करतो तर त्या सेवेचा उपायांचा फायदा आपल्याला नक्कीच होत असतो। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आजच्या दिवशी झोपण्या अगोदर तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला आज आपल्या घरामधून ओवाळून फेकायचे आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।